आवाजावरून तर तुम्हाला कळले असेलच की आपला आजचा पदार्थ हा किती कुरकुरीत झाला आहे ते। हा बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ आहे। हे स्टिक दिसायलाच एवढे भारी दिसत आहेत, ते चवीला देखील तेवढेच भन्नाट लागतात बरं का। तुम्हाला देखील खावेसे वाटतात ना? चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी अपेक्षा आणि तुमचे आर्वीज किचनमध्ये खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला साबुदाण्यापासून साबुदाणा स्टिक करून दाखवणार आहे। चला तर मग याची रेसिपी पाहूया। इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। या साबुदाण्याची आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे। अशा प्रकारे पावडर करून घ्यायची आहे आपल्याला। आता हे साबुदाणा पीठ आहे ना, ते आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे। इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतले आहेत, ते आपल्याला किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचे आहेत। किसून घेतल्यामुळे बटाट्याचे कुठेही जाड तुकडे राहत नाही आणि पिठामध्ये ते व्यवस्थित मिळून येतात। आता यामध्ये मी 3 ते 4 मिरच्यांची पेस्ट करून घेतली आहे। अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेऊया। 1 लहान चमचा जिरे घेतले आहे। तुम्हाला जर इथे जिरे टाकायचे नसेल तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल। चवीपुरता मीठ। इथे मी एकूण 3 मोठे चमचे दही घेतला आहे। सुरुवातीला मी 2च चमचे दही घेतले होते। मला हे मिश्रण नंतर थोडे कोरडे वाटले, तेव्हा मी 1 चमचा अजून वाढवला। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे गोळा तयार होतो म्हणजे आपले हे पीठ तयार आहे। 5-10 मिनिटांनंतर लगेच आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। मी सुरुवातीला पोलपाटाला आणि लाटण्याला थोडं तेल लावून घेतलं, म्हणजे हे पीठ लाटण्याला किंवा पोलपाटाला चिकटणार नाही। याची पोळी लाटताना सुरुवातीला चिरा जातात, पण आपल्याला ते बोटाच्या साहाय्याने त्या चिरा चिकटून पुन्हा हळूहळू लाटून घ्यायचे आहे। अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला लाटण्याने लाटायची आहे। आपल्याला ही पोळी जास्त जाड किंवा जास्त पातळही लाटायची नाही आहे। नंतर या पोळीला आपण सुरीच्या साहाय्याने चौकोन आकार देऊया। आणि बाजूने हे काढलेले साबुदाणा पीठ आहे ते काढून ठेवून देऊया। आता आपण उभ्या स्टिक कापून घेऊया। आणि एक आडवी अशा प्रकारे कापून घ्यायची आहे। आता आपल्या सर्व स्टिक इथे कापून झाल्या आहेत। अशा प्रकारे आपल्याला इथे हलक्याच हाताने ह्या सर्व स्टिक कापून घ्यायच्या आहेत। आता कढईमध्ये बघा तेल छान कडकडीत असं गरम झाले आहे। या सर्व स्टिक आपल्याला मध्यम आचेवरच छान अशा तळून घ्यायच्या आहेत। या स्टिक तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच आपल्याला तेलामध्ये झारा घालायचा नाही आहे, कारण जर आपण लगेच तेलामध्ये झारा घातला आणि स्टिक म्हणजे परतण्याचा प्रयत्न केला तर सर्व स्टिकचा चुरा होऊ शकतो। त्यामुळे 1 मिनिटानंतर आपल्याला या तेलामध्ये झारा घालायचा आहे। आपल्याला ह्या स्टिक दोन्ही बाजूनी अगदी सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत।
2-3 मिनिटानंतर एका बाजूने स्टिक परतून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने व्यवस्थित छान अशा सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत. बघा अशा प्रकारे आपल्याला या स्टिक सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत. नंतर मग एका प्लेटमध्ये आपण ह्या काढून घेऊया. आपल्या ह्या साबुदाण्याच्या स्टिक तयार आहेत. या स्टिक तुम्ही दह्याबरोबर गरमागरम खावा, अफलातून लागतात. साबुदाणा स्टिक खाण्यासाठी उपवासाची काही गरज नाही. जेव्हा आपली इच्छा होईल तेव्हा आपण बनवायच्या आणि खायच्या आणि मुलांना पण द्यायच्या. मुलांना तर खूपच आवडतील आणि मुळात जास्त वेळही लागत नाही बनवायला. त्यामुळे जेव्हा इच्छा होईल तेव्हा पटकन बनवायच्या. चला तर मग तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली की नाही ते मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.